आता बातमी प्रवीण दरेकरांची। धंगेकर आमदार नाही आहेत, त्यामुळे प्रसिद्धीसाठी त्यांना चर्चेत राहावं लागतं। रवींद्र धंगेकरांनी काल चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमधील व्यक्तीवर केलेल्या आरोपांनंतर प्रवीण दरेकरांनी हे उत्तर दिलंय। धंगेकरांकडे आरोप करून चर्चेत राहण्यापलीकडे काम नाहीये, असंही यावेळी दरेकर म्हणाले। आपण पाहतोय धंगेकर हे आमदार नाही आहेत म्हणून प्रसिद्धीसाठी त्यांना चर्चेत राहावं लागतंय, असं धंगेकरांच्या आरोपांवरून प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलंय। चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे। तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो। त्याचे सगळे मोबाईलमधले सगळे त्याचे मोबाईल आहेत, त्याचे नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे। गायवाळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल। पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही, वस्तुस्थिती आहे। कारण गायवाळ काय एकटा काय करू शकणार। पोलिसांनी आज ठरवलं तर गायवाळ नसते नाबूद होईल, पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे, ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावळ आहे, त्यांचा तपास केला। मला वाटतं आता रवींद्र धंगेकर हे आमदार नाही आहेत। आता त्यांना प्रसिद्धीसाठी रोज माध्यमात राहावं लागतं आणि मग असं काहीतरी काढलं नाही तर तुम्ही दाखवणार नाही। केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशा प्रकारच्या एक एक गोष्टी काढून आरोप करून चर्चेत राहायचं, या पलीकडे त्यांच्या स्टेटमेंटला काही किंमत अर्थ आहे असं वाटतं।